दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी डाळिंबाच्या विविध अवस्थेत या संजीवकांचा वापर कसा करावा याची संदर्भित माहिती पुढीलप्रमाणे. 1. कलमांना मुळे फोडण्यासाठी. यासाठी IBA हे ऑक्झिन्स गटातील संजीवक फायदेशीर आहे. किक डीप पद्धतीनुसार IBA चे 5000 ppm तीव्रतेचे द्रावणात कलमाच्या जाड काड्या 20 सेकंद बुडवून लावाव्यात. गुटी कलम बांधताना संजीवकाच्या द्रावणाऐवजी त्याची पेस्ट करावी. यासाठी 10,000 ppm तीव्रतेचे IBA ह्या संजीवकाची लॅनोलिन पावडर बरोबर मिसळून पेस्ट तयार करावी व ती गुटी कलम आस छाटलेल्या जागेवर लावावी. यासाठी 5 ग्रॅम IBA ॲसिटोनमध्ये विरघळवून 5 किलो लॅनोलिन पेस्ट करावी. 2. रोप लागणीच्या वेळी चांगले मूळ धरण्यासाठी. जमिनीत रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे 500 ppm IBA अधिक 1% बोरॅक्स यांच्या मिश्रणात 15 मिनिटे बुडवून लागवड करावी. यामुळे रोपास लवकर आणि जास्त प्रमाणात मुळे फुटून रोपे लवकर जोम धरतात. 3. झाडाची होणारी फाजील वाढ थांबविण्यासाठी. डाळिंबाच्या लागवडीनंतर 1 वर्षभराच्या काळात नवीन फुटाचे जोमदार फोक वाढतात. त्याचे रूपांतर पुढे वॉटर शूट्समध्ये होते. अशा फांद्यांना फळे फारच कमी लागतात. त्यामुळे या फांद्याची फाजील वाढ थांबविण्यासाठी सायकोसिल 500 ppm या संजीवकाची फवारणी करावी. 4. पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी. डाळिंबाच्या लागवडीनंतर 1 वर्षभराच्या काळात नवीन फुटाचे जोमदार फोक वाढतात. त्याचे रूपांतर पुढे वॉटर शूट्समध्ये होते. अशा फांद्यांना फळे फारच कमी लागतात. त्यामुळे या फांद्यांची फाजील वाढ थांबविणे गरजेचे असते. झाडांना कमी नत्र व पाणी देऊन अशी वाढ थांबविणे धोक्याची असते. यासाठी प्रत्येक वाढीच्या हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 500 ppm तीव्रतेच्या लिहोसिन ग्रोथ इन्हिबिटर्स या संजीवकाच्या 2 फवारण्या कराव्यात. पीक 18 महिन्याचे होईपर्यंत प्रत्येक वाढीच्या काळात कराव्यात. 5. फुलांची विरळणी करण्यासाठी. डाळिंबास बहार काळात भरपूर फुले लागतात व मोठ्या प्रमाणात फळधारणा होते. आलेली सर्वच फळे झाडावर ठेवली तर ती आकाराने लहान पडतात. बऱ्याच वेळा शेतकरी हाताने वितळणी करतात परंतु त्यास भरपूर खर्च येतो. तसेच हवी असणारी चांगली फुले तुटण्याची शक्यता असते. म्हणून यासाठी संजीवकाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. जिब्रेलिन्स या गटातील GA3 हे संजीवक 20 ppm तीव्रतेने 2 वेळा 7 ते 8 दिवसांच्या अंतराने फवारावे. 6. फुलांची फळांची गळ थांबविणे. बऱ्याच वेळा डाळिंबास भरपूर फुले व फळे लागतात परंतु हवामानातील फरकामुळे किंवा बदलामुळे तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे फुलांची व फळांची गळ सुरू होते. ही गळ थांबवून फळधारणेचे प्रमाण वाढविण्यासाठी ऑक्झिन गटातील संजीवकांचा वापर हिताचा ठरतो. यासाठी फुलगळ दिसताच 1 आठवड्याच्या अंतराने NA च्या 10 ppm तीव्रतेच्या 2 ते 3 फवारण्या कराव्यात. 7. फळांना आकर्षक रंग आणणे. फळवाढीच्या काळामध्ये दमट हवामान, पुरेसा सूर्यप्रकाश व मध्यम प्रमाणात तापमान असेल तर फळांना व दाण्यांना गडद लाल रंग चढतो. मृग बहाराची फळे हिवाळी वातावरणात तर हस्तभाराची फळे उन्हाळ्यात तयार होतात. या दोन्ही काळातील वातावरण गडद रंग येण्यास प्रतिकूल बनते. अशा प्रतिकूल परिस्थितींमध्ये इथ्रेल सारखी संजीवके उपयुक्त ठरतात. यासाठी फळे पक्व होण्याच्या कालावधीमध्ये 15 दिवसांच्या अंतराने 500 ppm इथ्रेलच्या 2 फवारण्या कराव्यात. 8. झाडाची पानगळ घडवून आणणे सांग. अन्यथा फळांचा हंगाम संपताच झाड विश्रांती अवस्थेत जाते. अनेकदा फळांचा हंगाम संपल्यानंतर बागेस सोडणे, मुळे तोडणे इत्यादी उपचार करूनही पानगळ होत नाही.
अशा परिस्थितीत संजीवकांचा आधार घेऊन पानगळ करता येते. यासाठी 1000 ppm इथ्रेल संजीवकांचा फवारा करावा किंवा 500 ppm तीव्रतेच्या 2 फवारण्या आठवड्याच्या अंतराने कराव्यात. संजीवकांचे ppm मधील द्रावण तयार करताना 1 मिग्रॅ संजीवकांची पावडर 1 लिटर पाण्यात मिसळून 1 ppm चे ppm तीव्रतेचे IBA ह्या संजीवकाची लॅनोलिन पावडर बरोबर मिसळून पेस्ट तयार करावी व ती गुटी कलमास छाटलेल्या जागेवर लावावी. यासाठी 5 ग्रॅम IBA ॲसिटोनमध्ये विरघळवून 5 किलो लॅनोलिन पेस्ट करावी. 2. रोप लागणीच्या वेळी चांगले मूळ धरण्यासाठी जमिनीत रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे 500 ppm IBA अधिक 1% बोरॅक्स यांच्या मिश्रणात 15 मिनिटे बुडवून लागवड करावी. यामुळे रोपास लवकर आणि जास्त प्रमाणात मुळे फुटून रोपे लवकर जोम धरतात. 3. झाडाची होणारी फाजील वाढ थांबविण्यासाठी डाळिंबाच्या लागवडीनंतर 1 वर्षभराच्या काळात नवीन फुटाचे जोमदार फोक वाढतात. त्याचे रूपांतर पुढे वॉटर शूट्समध्ये होते. अशा फांद्यांना फळे फारच कमी लागतात. त्यामुळे या फांद्याची फाजील वाढ थांबविण्यासाठी सायकोसिल 500 ppm या संजीवकाची फवारणी करावी. 4. पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डाळिंबाच्या लागवडीनंतर 1 वर्षभराच्या काळात नवीन फुटाचे जोमदार फोक वाढतात. त्याचे रूपांतर पुढे वॉटर शूट्समध्ये होते. अशा फांद्यांना फळे फारच कमी लागतात. त्यामुळे या फांद्यांची फाजील वाढ थांबविणे गरजेचे असते. झाडांना कमी नत्र व पाणी देऊन अशी वाढ थांबविणे धोक्याची असते. यासाठी प्रत्येक वाढीच्या हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 500 ppm तीव्रतेच्या लिहोसिन ग्रोथ इन्हिबिटर्स या संजीवकाच्या 2 फवारण्या कराव्यात. पीक 18 महिन्याचे होईपर्यंत. अधिक माहितीसाठी नवक्रांती ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.